सध्या समाज माध्यमांवर सखोल पुनरीक्षण करण्याबाबत काही मेसेज फिरत आहेत. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मतदारांनी आपापल्या भागात गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि नाव नोंदवावे असा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आलाय. या पोस्टमुळे जनमानस संभ्रमात पडले आहे. येत्या मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी 31 मार्च अंतिम मुदत असल्याच्या चर्चेने तर नागरिकांची एकच धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी तथा उपनिवडणूक अधिकारी डॉक्टर मधुमती सरदेसाई यांनी स्पष्ट खुलासा केलाय. सखोल पुनरीक्षण संदर्भात फक्त पूर्वतयारी सुरू असून मतदार यादीत नाव नोंदविण्याबाबत अद्याप शासन किंवा निवडणूक आयोगाचे आदेश आले नसल्याचे डॉक्टर मधुमती सरदेसाई यांनी सांगितलंय. नमस्कार, मी जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने बोलते आहे. आता सध्या आपल्याकडे जे विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, तर त्याची पूर्वतयारी आमच्या वतीने सध्या चालू आहे. अजूनही भारत निवडणूक आयोगाकडून किंवा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया चालू कधी करायची ह्याच्याबद्दल ऑफिशियल आदेश आम्हाला काही मिळालेले नाहीत. सध्या जी आहे आमची पूर्वतयारी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपली नावं कमी होतील किंवा जर BLOंशी संपर्क नाही साधला तर याच्या पुढे आपल्याला मतदार यादीमध्ये नाव देण्याची संधी मिळणार नाही वगैरे अशा प्रकारच्या काही अफवा जर पसरत असतील तर त्या एकदम चुकीच्या आहेत. कुणाचीही नावं अशी डायरेक्टली मतदार यादीतून कमी करून केली जाणार नाहीत आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल जी SIRची प्रक्रिया चालू होईल तेव्हा प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्याकडून एन्युमरेशन फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग नवीन मतदार यादी तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मतदाराकडून योग्य ते पुरावे सुद्धा घेतले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि त्यांना असं कोणत्याही प्रकारचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये त्यांनी बाळगू नये की आपली नावे मतदार यादीतून कमी होणार आहेत. अशी कोणतीही प्रक्रिया इथं होणार नाही आणि सध्या फक्त पूर्वतयारीचं काम चालू आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मला असं समजलं की 31 मार्च ही शेवटची तारीख आहे, असं काही नागरिकांना असं मॅपिंगच्या बाबतीमध्ये शेवटची तारीख आहे असं नागरिकांना काही समाज माध्यमावरून काही समजा अफवा पसरल्या असतील आणि अशा माझ्याकडे पण बऱ्याच जणांकडून विचारणा झाली, तर तसं काही नाहीये. आमच्याकडून मॅपिंगचं जी प्रक्रिया चालू आहे ती जास्तीत जास्त वेगाने व्हावी याच्यासाठी म्हणून आम्ही BLOंना तसं सांगितलं आहे की आपण आपलं मॅपिंगचं कामकाज जे आहे ते वेगाने करावं आणि मॅपिंग जेवढं जास्ती होईल तेवढं आपलं पुढचं SIRचा जो कार्यक्रम आहे तो सोपा जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आमची ही सध्या पूर्वतयारी चालू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये बाळगू नये असं मी त्यांना आवाहन करते. धन्यवाद. मतदारांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवर अथवा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत, डॉक्टर मधुमती सरदेसाई यांनी स्पष्ट केलाय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.